बस इथे गपचूप. मी ते सगळं आवरते, तू शांतपणे जेवण कर आता. घे. काय होतंय? खाता नाही येते? थांब, मी मदत करते. आता ठीक आहे? येतंय खाता? शांततेत जेव. मी इथे आधार देते तुला. आता जेवण झालं ना की गपचूप गोळ्या घ्यायच्या आणि झोपायचंय. अरे हळू हळू हळू, वर बघ. हळू 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 हळू. थांब, मी पाणी आणते. थांब, 1 मिनिट आणते मी पाणी. आले 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 आले. हे घे हे घे हे घे हे घे हे घे पाणी पी. येईल का पिता? थांब थांब थांब. अरे अरे केडी, तुला साधं पाणीही पिता येत नाही का? दुसऱ्याच्या हाताने कसा अंदाज येणार? अरे पण मग मला सांगायचं ना. खुणवत तर होतो डोळ्यांनी. डोळ्यांनी खुणवलेलं कळणार आहे? अजून कसं सांगायचं? बरं ठीक आहे, दे इकडे. जा आणि कपडे बदलून घे तू. म्हणजे मी तिकडचा आवरते. हा, मी आवरते, तू मागच्या मागे कपडे बदल. दे इकडे. दूध गरम करते. उगाच ओल्या अंगाने झोपू नकोस, रात्री परत सर्दी वगैरे होईल. कपडे बदलून झोप. केडी, कत्रीने खूप महत्वाची इन्फॉर्मेशन दिली आपल्याला, ज्याच्यावरून आपण तुझ्या वडिलांना शोधू शकतो. केडी, मला माहिती आहे तुला हे सगळं खूप अवघड वाटतंय, पण एक गोष्ट लक्षात ठेव. मासा कितीही छोटा असला पण जर त्याची इच्छा असेल ना, तर खोलातल्या खोल समुद्रात तो तळाशी जाऊ शकतो आणि तिकडनं तो शिंपला आणू शकतो. फक्त त्याची इच्छा असायला हवी. तू काळजी नको करूस. ह्या इन्फॉर्मेशन वरनं आपण तुझ्या बाबा नाही, माणूस. आणि तो माणूस तळाशी काय पाताळात जरी असला ना, तरी तिथनं मी त्याला घेऊन येईन आणि त्याला जाब विचारेन, माझ्या आई सोबत असा का वागलास म्हणून. हाताला काय झालंय? हे श्रीवल्ली, तुमने इस पुष्पा को ना कहा ना, इसलिए पुष्पा ने अपनी नस काट ली. ऐसा क्या? हाँ? ये नस कंधे पे जाती है क्या? नस का तो पता नहीं, लेकिन इस दिल में प्यार जरूर है. चल रे, बावळटासारखं काहीतरी बोलू नकोस. काय झालंय नक्की सांग. अगं ते काय करून ठेवलंय? नुसतं घराचं कबाडखाना झालंय. कोयता, करवत, पत्रा. अगं पत्रा लागला इथे मला. पत्रा? पत्र्याला कशाला धडकायला गेला होतास रे? तुम्ही आजकालची पोरं अशी कशी रे? हा, उत्साहाच्या भरात काहीतरी करायला जाता आणि असे अपघात घडतात. मग पण मी काय केलं उत्साहाच्या भरात? काय म्हणजे? गेला असशील कुठेतरी गरबा खेळायला, हा, आणि धडकला असशील त्या मंडपाच्या भिंतीवर वगैरे. बरोबर, मी ना गरबा खेळायला गेलो होतो तिकडे. असं असू दे असू दे, पण ते काय ते टीटीचं का फिटीचं इंजेक्शन घेतलंय का? हा घेत. सुमी, तुझा हा जो लाडका पुष्पा आहे ना, ज्यानी तुझ्यासाठी दंडाची नस कापून घेतली, तो एवढूशा इंजेक्शनला घाबरतो. आता तूच बोलायची. अरे झुकेगा नहीं साला, इतनी से इंजेक्शन को घबराता है क्या रे? तसं नाही सुमी. काही नाही रे, आमच्या वेळचे हिरो होते ना, एकदम अँग्री यंग मॅन. 10 मजल्यावरून खाली उड्या मारायचे, 100 गोळ्या झेलायचे. तर तुम्ही आजकालची पोर एवढं साधं काही सहन करू शकत नाही. हा, हाताची नस कुठे माहित नाही आणि चालले प्रेम करायला. बरी आहेस ना तू आता?
निशी, मला खात्री होती तू नक्की परत येशील. मला पण सांग ना, नक्की तिकडे काय काय झालं. तू आता न मला सांगत होतीस ते खूप डेंजर होते का ग ते गुंड. तू तू पाहिलंस का त्यांच्यातल्या कोणाला, म्हणजे कसे दिसत होते किंवा त्यांनी तुला कुठे नेलं होतं. तू त्यांचं काही बोलणं ऐकलं का. त्यांचा कोणी लीडर वगैरे असं काही होतं का. त्याला पाहिलं होतंस का तू. त्याचं नाव काय होतं, काही कळलं तुला. किंवा त्यांचं बोलणं ऐकलंस तू काही, ज्याच्यामुळे तुला काही कळलं. कोण होती ती माणसं वगैरे, काही अंदाज आला. इन्क्वायरी करतेस तू. हा, माझी लाईफ म्हणजे मूवी वाटली का तुला. अगं नाही नाही, मी सहज विचारलं तुला. म्हणजे गुंडांपासून सोडवायला तू येणार होतीस. जे पोलिसांना जमलं नाही ते तू करणार होतीस. आली होती. कोण. मला ठेच लागून मी पडणार होते. तेव्हा पकडलं. मी पाहिलं मी साडी नेसलेली, हातात पांगड्या आणि तिच्या हातावर न ते डोळ्याची पट्टी ना वर सरकली होती. तिचा चेहरा